हा व्हिडिओ बनवण्यामागे माझं एकच कारण आहे. कारण काल परवाच्या दिवशी मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्याच्यामध्ये माझा मुलगा, छोटा मुलगा इथे उभा राहिला होता. त्याच्यावरून मला बऱ्याच जणांनी कमेंट्स केल्या, चांगल्या केल्या, वाईट केल्या. कारण त्यांनी एक प्रकारची काळजीच दाखवली. त्याबद्दल काही नाही माझं. त्याबद्दल धन्यवादच त्यांचं. बघा, हे माझं घर आहे, म्हणजे आमचं हॉल आहे. हॉलमध्ये तुम्हाला कुठे असं काय दिसतंय का बघा, जेणेकरून तो वरती चढेल किंवा काय चढून खाली पडेल वगैरे काही नाही. आम्ही सगळं मोकळं ठेवलेलं आहे. कारण किचनमध्ये असलं किंवा असलं त्याच्यावर लक्ष नसतं म्हणून. आणि ही इकडे गॅलरी आहे. गॅलरीला दरवाजा आहे. या टेबलाच्या चेअर आहेत बघा. या चेअरसुद्धा आम्ही बाहेर ठेवतो, कारण तो आता वरती चढतो वगैरे, वरती चढला आणि खाली पडला म्हणून आम्ही टेबलावर चेअरसुद्धा लावत नाही. त्यासुद्धा बाहेर असतात. जर आम्हाला बसायचं असेल तरच आम्ही आतमध्ये घेतो. आणि इकडे जी जाळी म्हणतात तीसुद्धा जाळी आहे गॅलरीला, पण तिला धुवायचं होतं म्हणून मी काढून ठेवली होती. आणि म्हणजे असं कोणतीच आई किंवा बाबा त्याच्या मुलांच्या बाबतीत केअरलेस नसतात. तुम्ही काळजी घेतलीत, काळजी करून मेसेज केले, त्याबद्दल धन्यवाद. ज्यांनी वाईट कमेंट केलं ना, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. कारण कोणतेच आईबाप आपल्या मुलांना असं एकटं सोडणार नाहीत किंवा काही नाही, बरोबर ना. आणि मी काय हे व्हिडिओसाठी वगैरे काही केलेलं नव्हतं. जास्त उभा राहिला होता आणि त्याला बाहेर बघून मज्जा येत होती, म्हणून मी थोडा वेळ त्याच्यासोबत टाईम स्पेंड केला. आणि एका सेकंदासाठी फक्त त्याला उभं केलं होतं म्हणजे तो स्वतःहूनच उभा राहिला होता. लगेच मी त्याला घेतलं आतमध्ये. मी माझ्या मुलांच्या बाबतीत किती पजेसिव्ह आहे मी कोणालाच नाही सांगू शकत. ॲक्च्युली सगळेच आईबाप आपल्या मुलांच्या बाबतीत पजेसिव्ह असतात. आणि मी माझ्या मुलांची जरा जास्तच काळजी घेते, कारण मला माझ्या मुलांशिवाय माझ्या आयुष्यात दुसरं कोणी नाही आहे. त्यामुळे मी त्यांची जास्तच काळजी घेत असते. त्यामुळे नेक्स्ट टाईम असं वाईट कमेंट करत जाऊ नका. कारण कुठल्याच आईबाबांना आपल्या मुलाची काळजी नाही असं होऊच शकत नाही ना. हा दरवाजा आमचा कायम बंद असतो. म्हणजे जर काही काम असेल गॅलरीत तरच मी ओपन करते, नाहीतर बंद असतो. ओके, थँक्यू. बाय बाय.